नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची राजगुरुनगरमधील प्रचार सभा, आमदार बाबाजी काळे यांच्या तालुक्याच्या विविध भागातील सभा आणि दौरे अशा शिगेला पोहोचलेल्या राजकीय वातावरणात खेड तालुक्यात प्रचाराच्या तोफा थंडावल्या. मागील 2 दिवसांत माजी मंत्री सचिन अहिर आणि आमदार बाबाजी काळेंनी सर्वच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मतदारसंघात जोरदार प्रचार दौरे केले होते. गुरुवारी 5 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री 10 वाजता अखेरच्या दिवशी मोठ्या सभांनी खेड तालुक्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. खेड तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 8 गटासह उमेदवारांची प्रचाराची रणधुमाळी आता शांत झाली आहे. जवळपास सर्वच गट आणि गणात दुरंगी आणि तिरंगी लढती होत आहेत, तर गुरुवारी खुला प्रचार संपला आहे. पंचायत समितीच्या सर्व उमेदवारांना उद्या 7 तारखेला प्रचंड मतदान रूपी मतदान आशीर्वाद देऊन विजयी करणार आहोत. खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातील 8 जिल्हा परिषद गट आणि 16 पंचायत समिती गणात निवडणूक कर्तव्यावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी तहसीलदार कार्यालयात टपाली मतपत्रिकेवर मतदान व्यवस्था करण्यात आली आहे. गेले 4 आणि 5 जानेवारी रोजी झालेल्या टपाली मतदानात 321 मतदार कर्मचाऱ्यांनी मतदान केल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांत अनिल दौंडे यांनी दिली. तर 6 जानेवारी रोजी तालुका क्रीडा संकुलात सकाळी 9 वाजल्यापासून टपाली मतदान करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. टपाली मतदानासाठी तालुकाभरातील एकूण 475 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी नोंदणी केली होती. तहसीलदार कार्यालयात टपाली मतदान केंद्र उभारण्यात आले होते. खेडच्या जनतेने साथ दिल्याने चाकण व राजगुरुनगर नगरपालिकेत शिवसेनेची सत्ता आली. त्याचप्रमाणे साथ देऊन खेड पंचायत समितीवर भगवा फडकवा असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. येथील बाजार समिती आवारात गुरुवारी 5 फेब्रुवारी रोजी उपमुख्यमंत्री शिंदे यांची शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी जाहीर सभा झाली. याप्रसंगी जुन्नरचे आमदार शरद सोनावणे, उपनेते राम रेपाळे व इरफान सय्यद, चाकण नगराध्यक्ष मनीषा गोरे, राजगुरुनगर नगराध्यक्ष मंगेश गुंडाळ, अतुल देशमुख, नगरसेवक व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य नितीन गोरे, भगवान पोखरकर यांच्यासह जिल्हा परिषदेचे 5 आणि पंचायत समितीचे 13 उमेदवार उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की ठाकरे सरकार हे स्थगिती सरकार होते, ते उलथवून आम्ही प्रगतीचे सरकार आणले आहे. वेदना आणि संवेदना असणारे सरकार आम्ही चालवत आहोत. त्यांनी सरकार चालवत असलेल्या सर्व योजनांचा आढावा घेतला. आम्ही आता आरोग्य आपल्या दारी ही योजना राबविणार आहोत असे त्यांनी जाहीर केले. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी खेड तालुका विकासासाठी भरघोस आश्वासने दिली. राजगुरू स्मारक व पंचायत समिती इमारत लवकरच पूर्ण होईल. घरकुल योजनेत खेड तालुका आघाडीवर आहे. तालुक्यातील 162 ग्रामपंचायती पेपरलेस होत आहेत. स्वर्गीय आमदार सुरेश गोरे यांनी संपत्तीपेक्षा माणसे कमावली. त्यांची अधुरी कामे आपण सर्वजण मिळून पूर्णत्वास नेऊ असे भावनिक आवाहन त्यांनी शेवटी केले. पैसे काढण्याचा अधिकार आमच्या लाडक्या बहिणींना आम्ही दिला, याचा अभिमान आम्हाला. ऐकायला आला तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. आणि आता आजचा दिवस 10 वाजेपर्यंत आणि आज संपेल प्रचार. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठीचे मतदान शनिवारी 7 फेब्रुवारी रोजी होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचा चाकण मार्केट यार्ड येथील आठवडे बाजार शनिवारी 7 फेब्रुवारी रोजी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला शेतमाल मार्केटमध्ये आणू नये असे आवाहन बाजार समिती प्रशासनाकडून करण्यात आले आहे. जनावरांचा बाजारही बंद राहणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतमाल आणि गुरे विक्रीसाठी आणू नये असे आवाहन खेड बाजार समितीच्या वतीने करण्यात आले आहे. इंद्रायणी नदी प्रदूषणाच्या अनुषंगाने जनजागृती व्हावी व लोकांमध्ये नदीविषयी आपुलकीची भावना निर्माण व्हावी या उद्देशाने आळंदी नगर परिषदेच्या वतीने 13 फेब्रुवारीला सकाळी 8 ते 11 विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे. उत्तर चाकण पोलीस ते चक्रेश्वर रस्त्यावर पेट्रोलिंग करत असताना एक तरुण संशयितरित्या वावरताना मिळून आला. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे धारदार कोयता मिळून आला आहे. अनुज परदेशी वयवर्ष 19, राहणार माळआळी, सावतामाळी मंदिराच्या समोर चाकण असे संबंधित तरुणाचे नाव आहे. त्याच्यावर चाकण पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुरुळी आळंदी ग्रामीण जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादीच्या उमेदवार शीतल येळवंडे यांनी संपूर्ण मतदारसंघात प्रचाराची राळ उडवून दिली. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी त्यांना मोठा प्रतिसाद मिळाला. दादांविषयीचे विचार ते
आम्हाला सांगतात, आम्ही त्यांना सांगतो आणि प्रत्येकाचं हेच म्हणणं आहे की दादांनी दिलेले हे शेवटचे उमेदवार आहेत, तर दादांना आदरांजली देण्यासाठी घड्याळालाच मतदान करणार आणि दादांचे हे उमेदवार. कुरोळी आळंदी ग्रामीण जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोलेगाव पिंपळगाव येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रचारार्थ आमदार बाबाजी काळे यांचा प्रचार दौरा आणि जाहीर सभा उत्साहात पार पडली. यावेळी आमदार बाबाजी काळे यांनी या भागाच्या सर्वांगीण विकासाचे आश्वासन दिले. कुरोळी आळंदी ग्रामीण जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार विनया सुधीर मुंगसे, कुरोळी पंचायत समिती गणाच्या अधिकृत उमेदवार गौरी मुर्रे, आळंदी ग्रामीण पंचायत समिती गणाचे उमेदवार काळूराम थोरवे, सुधीर मुंगसे यांसह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री क्षेत्र खरपुडी खंडोबा या ठिकाणी वानरांचे आगमन झाले आहे. या भागात मुक्त संचार करून उड्या मारून आनंद घेताना वानर राजांचा कळप पाहायला मिळतो आहे. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराची सांगता करत असताना आमदार बाबाजी काळे यांनी खेड तालुक्यातील जनतेला आवाहन केले आहे की राजकारणात टीका टिप्पणी, आरोप प्रत्यारोप हे होत राहतील, मात्र खेड तालुक्याला शाश्वत विकासाच्या मार्गाने नेण्यासाठी तालुक्याने वर्षभरापूर्वी जो निर्णय घेतला तोच आता जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत घ्यावा. तालुक्यामध्ये शांतता नांदावी, गुंडगिरीचा कायमचा बिमोड व्हावा, यासाठी गाव पातळीवर देखील महाविकास आघाडी विचाराचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे उमेदवारांना मतरूपी आशीर्वाद मायबाप जनतेने द्यावे असे आवाहन आमदार काळे यांनी केले आहे. 8च्या 8 जिल्हा परिषद सदस्य निवडून येतील अशी परिस्थिती आहे. पंचायत समितीला नाणेकरवाडी महाळुंगे जिल्हा परिषद गटात अत्यंत तुल्यबळ लढत होत आहे. मोठ्या लोकसंख्येच्या खराबवाडी गावातून मिळालेल्या या भक्कम पाठिंब्यामुळे नाणेकरवाडी महाळुंगे जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार गणेश बोत्रे यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. भाजपचे संदीप सोमवंशी व त्यांच्या सहकाऱ्यांनी राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवारास जाहीर पाठिंबा देखील दिला आहे. त्यांनी याबाबत काय सांगितले जाणून घेऊयात. नानकरवाडी महाळुंगे जिल्हा परिषद गटामध्ये तुम्हाला मतदारांचा प्रतिसाद कसा मिळतो? आता मागच्या 10-15 दिवसात तुम्ही मतदारसंघात फिरताय, कसा प्रतिसाद मिळतो तुम्हाला, काय सांगा? नमस्कार, मी गणेश कांताराम बोत्रे, महाळुंगे नाणेकरवाडी जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा अधिकृत उमेदवार. खरं तर तुम्ही विचारलेला प्रश्न म्हणजे 10-15 दिवसाचा प्रतिसाद. मी मागच्या 3 महिन्यापासून मतदारसंघामध्ये फिरतो. माझ्या मायमाऊलींचा, माझ्या शेतकरी बांधवांचा मला अतिशय सुंदर प्रतिसाद त्या ठिकाणी मतदारसंघामध्ये भेटला. त्यामुळे निश्चित मला असं वाटतं माझी मायबाप जनता माझ्या पाठीमागे आहे. तुमच्या मतदारसंघामध्ये तुम्ही आता फिरताय, तुम्हाला काय काय प्रश्न जाणवले जे प्रकर्षाने आता पुढच्या काळामध्ये सोडवले पाहिजेत? माझ्या मायमाऊलीला त्या ठिकाणी स्वच्छ पाणी पिण्यासाठी मिळत नाही, कचऱ्याचा खूप मोठा प्रश्न आहे आणि त्याचबरोबर चाकण दहेगाव रोडचा ट्रॅफिकचा खूप मोठा प्रश्न. असे 3 प्रश्न माझ्याकडे मला असं वाटतं मूलभूत आहेत. बरं, आता पुढच्या काळामध्ये तुम्ही निवडून आल्यानंतर तुमचं काय काय विजन असणार आहे तुमच्या मतदारसंघासाठीचं, काय सांगाल? मी खरं तर कचरा विल्हेवाट हा खूप मोठा प्रश्न आहे, त्यावरती CSRच्या माध्यमातून आता काम करत आहे. शिंदे आणि वासुलीचा मी आता CSRमध्ये बसून एक चांगला प्रकल्प आम्ही त्या ठिकाणी चालू करतोय. त्याच धर्तीवरती बाकी मतदारसंघाचा कचऱ्याचा प्रश्न सोडवायचा आहे. चांगलं MGPLचं पाणी प्रत्येक गावाला मिळेल यावरती आम्ही चांगलं काम उभं करणार आहे आणि माझ्या युवा तरुण सहकाऱ्यांना चांगल्या पद्धतीची इंडस्ट्रीमध्ये नोकरी कशी मिळेल, युवा तरुण सहकार्याच्या हाताला काम कसं मिळेल यावरती काम करायचं. विरोधी उमेदवाराच्या गावातूनच तुम्हाला पाठिंबा मिळाला आहे, काय तुम्ही कसं बघता याच्याकडे? निश्चित खरं तर हा जो कालावधी असतो हा अतिशय कठीण असतो. या कठीण कालावधीमध्ये संदीप भाऊ असतील, आदरणीय संभाजीराजे खराबे असतील, आमचे संतोष शेठ असतील, शंकर शेठ असतील आणि सर्वांनी खरं तर मधु शेठ सातव असतील, आमचे कुणालदादा कड असतील आणि सर्वांनी मला 2 दिवसापूर्वी पाठिंबा दिला. या अवघड काळामध्ये हे सर्वजण माझ्या पाठीमागे उभे राहिले. खरं तर हा माझ्यासाठी खूप मोलाची साथ त्या ठिकाणी असणार आहे. संदीप भाऊ, तुम्ही भाजपचे पदाधिकारी आहात, तुम्ही जिल्हा परिषदला इच्छुक सुद्धा होतात. तुम्ही गणेश बोत्रे यांना पाठिंबा द्यायचा निर्णय घेतला, काय पार्श्वभूमी आहे सगळ्यामध्ये, काय सांगाल? नमस्कार. या ठिकाणी मी पत्रकार परिषदेमध्ये आधी पण माझी भूमिका मांडली. या ठिकाणी ह्याच गटामध्ये काही गावांमध्ये मी याच्या आधी पंचायत समितीच्या माझे मिसेस असेल, मी असेल, इलेक्शन लढवलेलं आहे. सर्व राजकीय आणि सामाजिक गणित पाहून ज्यावेळेस आम्ही राजकीय तयारी या ठिकाणी केली, त्यानंतर निवडणुकीच्या एक योग्य टप्प्यामध्ये ज्यावेळेस भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी आणि शिवसेना हा महायुतीचा एक घटक आहे, वरिष्ठ पातळीवर काही चर्चा करून आणि माझ्या स्थानिक सर्व कार्यकर्त्यांशी जेव्हा चर्चा केली त्यावेळेस गणेश भाऊस मला इतर उमेदवारांमध्ये एक सक्षम आणि कर्तृत्ववान असे एक उमेदवार वाटले. दुसरी गोष्ट, याच्यामध्ये महायुतीचा घटक हा महत्त्वाचा विषय आहे.
त्यांचे आमचे एक नातेसंबंध पण आहे, एक विश्वासाचा पण भाग आहे. येत्या काळामध्ये तरुणांना जो काही रोजगार आहे, तिथले स्थानिक जे प्रश्न आहेत त्यांना त्याची जाण आहे. बऱ्याच वर्षापासून ते ह्या गटामध्ये काम करत आहे. जेव्हा काम करताचा जो उत्साह आहे हा पण खूप इम्पॉर्टंट आहे. कारण ठराविक काळामध्ये फक्त आपल्याकडं काहीतरी पैसा आहे म्हणून पद मिळवणे आणि एक मनाची इच्छाशक्ती असताना समाजामध्ये समाजकार्य करणे, ही जी भावना आहे ही गणेश भाऊमध्ये जास्त दिसली. सर्व कार्यकर्त्यांशी जेव्हा चर्चा केली त्यावेळेस वाढता पाठिंबा जर आपण त्यांना दिला, तो योग्य वेळी योग्य निर्णय, जर कठीण काळामध्ये जर आपण एखाद्याच्या मागे राहून जर त्याला निर्णायक भूमिकेला मदत केली तर राजकारणामध्ये त्याचा सहयोग हा दीर्घकाळ टिकतो. त्यामुळे एक राजकीय भूमिका म्हणून, महायुतीचा एक घटक म्हणून या ठिकाणी मी गणेश भाऊंना पाठिंबा दिला. बरं गणेशजी, तुम्हाला का वाटतं तुमच्या मतदारसंघातल्या उमेदवारांनी तुमच्याच पाठीशी उभं राहावं असं तुम्हाला का वाटतं? निश्चित खरं तर तुम्ही सर्व पत्रकारांनी मागच्या 28 तारखेला ज्यावेळेस दादांचं अपघाती निधन झालं, दादांना सर्वांनी त्या ठिकाणी उल्लेखलं की हा कामाचा माणूस आहे. तसंच मी या मतदारसंघामध्ये मला कोणावरती टीका टिप्पणी न करता मला सर्व मतदारांना त्या ठिकाणी मी आव्हान केलं की सर्वांमध्ये कामाचा माणूस कोण आहे तो पहा. निश्चित या सर्वांमध्ये मला असं वाटतं मी कामाच्या बाबतीत निश्चित उजवा असणार आहे. त्यामुळे कामांचा माणूस म्हणून सर्वांनी मला दादाचा शिलेदार म्हणून त्या ठिकाणी निवडून द्यावं. खेड तालुक्यात 3 दिवसांच्या श्रद्धांजली रथाच्या प्रवासानंतर स्वर्गीय अच्युतदादांच्या अस्थींचे आळंदीत विसर्जन करण्यात आलं. साश्रू नयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते उपमुख्यमंत्री स्वर्गीय अच्युतदादा पवार यांचा अस्थि कलश पुणे जिल्हा युवक अध्यक्ष निलेश थिगळे यांनी सन्मानपूर्वक खेड तालुक्यात आणला होता. या रथाद्वारे हजारो नागरिक आणि कार्यकर्त्यांना आपल्या लाडक्या नेत्याचे अंतिम दर्शन घडवण्यात आलं. 3 दिवसांच्या या भावपूर्ण प्रवासानंतर आज हा रथ पवित्र तीर्थक्षेत्र आळंदी येथे पोहोचला. यावेळी आळंदी शहरातील ज्येष्ठ कार्यकर्ते, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, इतर सर्व पक्षीय नेते तसेच असंख्य कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी अजितदादांच्या पवित्र स्मृतीस उजाळा देत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. दादा जरी आज आपल्यात नसले तरी त्यांचे विचार आणि कार्य कार्यकर्त्यांना सदैव प्रेरणा देत राहील अशा भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केल्या. अखेरीस अत्यंत शोकाकुल वातावरणात पवित्र इंद्रायणी नदीच्या तीरावर स्वर्गीय अजितदादांच्या अस्थींचे विसर्जन करण्यात आलं. यावेळी उपस्थित जनसमुदायानं साश्रू नयनांनी आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप दिला. पिंपळगाव मरकळ जिल्हा परिषद गटात अत्यंत चुरशीची लढत होत आहे. ठाकरे सेना, शिंदे सेना, राष्ट्रवादी आणि भाजप असा येथे सामना होत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप उमेदवार यांनी पुणे लाईव्ह कार्यालयास भेट देऊन या मतदारसंघातील अनेक गुपिते उघड करताना काय सांगितलंय जाणून घेऊया. मी विष्णुदास उर्फ बाप्पू बाजीराव थिटे. मी मरकळ पिंपळगाव जिल्हा परिषद गट, पिंपळगावतर्फे खेड, मरकळ पिंपळगाव जिल्हा परिषद गटातील तमाम मायबाप जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला सामोरे जात आहोत. तुमच्या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाचं कमळ तसं पहिल्यांदाच जाते. कसं तुम्हाला ओव्हरऑल प्रतिसाद मिळतो तुमच्या मतदारसंघामध्ये, काय सांगाल? जबरदस्त. मी सध्या प्रचार यंत्रणेच्या दरम्यान सगळ्या मायबाप जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी मी घर टू घर ज्यावेळेस गेलो त्यावेळेस मला जाणवलं की बाबा दुर्दैवानं जे अजितदादा गेले, दादा गेल्यामुळं खऱ्या अर्थानं पूर्ण खेड तालुकाच नाही तर पुणे जिल्हा पोरका झाला. ते ह्याच्यामध्ये जे दादांकडनं निधी यायचा त्याच्यामुळं एक आधार होता संपूर्ण खेड तालुक्याला. आत्ता जर BJP जर सत्तेत आलं, या ठिकाणचं जर जे कमळ हे चिन्ह आहे ते जर सत्तेत आलं तरच या भागाला निधी येऊ शकतो. तुमच्या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये काय काय प्रश्न दिसतात जे मागच्या काही दिवसांपर्यंत सुटलेले नाहीत, काय सांगाल? साहेब, काय झालंय की एकंदरीत या प्रचार यंत्रणेमध्ये मी सगळ्यांचा मतदान रूपी आशीर्वाद घेत असताना मला असं जाणवलं की सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी जो प्रदूषणाचा हा जो मुद्दा आहे, आज मला सांगा की शुद्ध हवा नाही आहे, शुद्ध पाणी नाही आहे, नद्यांना फेस आला आहे. अक्षरशः जी आपण एकेकाळी भीमा भामेचा संगम आहे त्या ठिकाणी एवढी पवित्र आहे, तिथं अक्षरशः घाण झाली आहे. आणि काही गोष्टींच्या नियमाचं अवलंबन न झाल्यामुळं काही गोष्टींनी रहदारी वाढली आहे. त्या ठिकाणी एवढे घाणीचं साम्राज्य झालंय. प्लास्टिक हे तर अजरामर आहे आणि तेच प्लास्टिक दिवसेंदिवस असे मोठमोठाले ढीग लागायला लागलेत. मुख्यमंत्री देवाभाऊंनी जर लक्ष घातलं
तरच तो प्रश्न सॉल्व्ह होणार आहे. बरं, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की हा जो चाकणचा औद्योगिक परिसर आहे याला जी शहरी सूज आली त्याचे परिणाम तिथपर्यंत दिसतात. 100% आहे. मग इथं एवढे सगळे प्रश्न असताना तुमच्या तिथं धनशक्ती जनशक्ती असे वेगळे वेगळे मुद्दे घेऊन लोक प्रचार करतात. नेमकं काय परिस्थिती ही धनशक्ती जनशक्तीचा काय नेमका तुमच्याकडे ट्रेंड चालू आहे, काय बरोबर. सांगाल? साहेब आता बघा, धनशक्ती पाहिलं तर धनशक्तीचे आमच्याकडं जे समोर असणारे तिन्ही उमेदवार आहेत हे सगळे धनशक्तीचे आहेत. त्याच्यातला एक उमेदवार जनशक्तीचा दावा करतोय. त्याचं काय हो बोलतो? साहेब, हे काय बघा, परिस्थिती? काही ती जुन्या लोकांची म्हण होती ती हत्तीचे खायचे दात वेगळे असतात आणि दाखवायचे दात वेगळे असतात. त्या अनुषंगानं मला एक सांगा की समजा जो एक उमेदवार आहे श्रीनाथ लांडे म्हणून, तो माझा नातेवाईकच आहे तुम्हाला सांगतो, परंतु त्याला मी विनंती केली होती की बाबा महायुती महाराष्ट्रात होती तरी सुद्धा तुम्ही काय असेल त्या पद्धतीमध्ये जर बीजेपी आणि महायुती जर झाली तर अतिउत्तम आहे, परंतु त्या अनुषंगानं सगळ्या गोष्टींचा सारासार करता घेता नंतर मला जाणवलं लोकांकडनं की बाबा तो माझा नातेवाईक असल्यामुळं त्यांनी ज्या ज्या लोकांचे कमिशन पैसे, माझ्याकडे व्हिडिओ आहेत, गोरगरिबांचे व्हिडिओ आहेत की ह्यांनी आमचे एवढे पैसे खाल्ले तेवढे पैसे खाल्ले, ह्याच्यामध्ये हे मी पुराव्यानिशी दाखवून देऊ शकतो. त्याच्यामुळं ह्याच्यात आपल्याला ज्या वेळेस मला समजलं की प्रचंड प्रमाणात इथं हे बघा, कशाचा व्हिडिओ आहे? हा एक हे आहे गरजू गोरगरीब आहे बिचारा, पांगळा आहे, लुळे पांगळे, पण त्यांना सुद्धा 10,000 रुपये 20,000 रुपये हे पहा, हे असे लुळे पांगळे लोकांच्या बाईट्स आहेत माझ्याकडे. यांनी अक्षरशः सांगितलंय की 10,000 खाल्ले, 20,000 खाल्ले. एका मावशीनं म्हटले 10,000 व्याजाने काढून एक योजना राबवण्यासाठी यांना दिले आणि अक्षरशः योजनाही राबवली गेली नाही. पण यांनी काही लोकांना मदत मिळवून दिली असं साहेब असं आहे की असं म्हटलं जातं की बाबा जो योजना राबवतोय तो सेवक, आता हे पाठीमागे जनसेवक लावतात. आता मला एक सांगा, मी तुम्हाला प्रश्न विचारतो किंवा माझ्या गणातल्या सगळ्या मंडळींना मी प्रश्न विचारतो की सेवक कधी पैसे घेतो का? सेवा हा निस्वार्थी भावाला, म्हणजे त्यांनी ही सगळी कामं करताना लोकांकडून पैसे गोळा केले, स्वतःच पैसे घेतले. अहो 40 मी माझं स्वतःचं माझ्या पद्धतीमध्ये स्वतःचं माझं उदाहरण असं आहे की मला माझी सासरवाडी लांडेंची नात्याने तो माझा मेहुणा लागतो, चुलत म्हणून ज्या वेळेस बापू थिटे सुद्धा निवडणूक रिंगणात आहे, हे ज्यावेळेस लोक त्याला सांगायची त्यावेळेस तो म्हणायचा बापू थिटे आमचे दाजी आहेत. मग त्याने केलेलं जे काही काळबेरं कामकाज आहे हे लोक माझ्याकडे घेऊन यायची की बाबा तुमच्या मेहुण्याला सांगा आमचे 700 रुपये घेतले, रेशन कार्डला 700 रुपये. संजय गांधी योजना पहिल्या महिन्याचे जे 1,500 रुपये ते 1,500 रुपये ते घेणार. त्याच्यानंतर जी मुख्यमंत्री सहायता योजना आहे ही शासनानं गोरगरिबांसाठी आणलेली आहे. ह्याच्यामध्ये हा काय करतोय बरं मला एक सांगा, मुख्यमंत्री कोण आहेत आता? देवेंद्र फडणवीस साहेब. फडणवीसांनी जनता जनार्दनांसाठी आणलेली योजना आणि ती योजना राबवून श्रेय कोण घेतोय तर हा जनसेवक नावाचा व्यक्ती. ओके, म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की त्यांनी हे जे काही लोकांना मदत केली आहे तर त्याच्यासाठी त्यांनी आता त्यांची बाजू मांडायला ते स्वतः नाहीत, त्याच्यामुळे त्या विषयावरती आपण अधिक बोलण्यापेक्षा तुमचं असं म्हणणं आहे की त्यांनी हे सगळ्या याच्यामध्ये खूप गैरव्यवहार केले. 100% नाही पण तिथं गरीब उमेदवार असं सांगतायत ते स्वतःला, मग त्यांनी पैसे कमवले आहेत असं कसं म्हणता येईल? तिथं गरीब उमेदवार आहे असं म्हटलं जातं. 100% साहेब, ह्याच्यासाठीच मी तुम्हाला म्हटलं हे जे दाखवतोय ना तो धनशक्ती सेवक म्हणून जो तो मिरवतोय, हे विषय असा आहे की जर हा गोरगरीब म्हणून आहे तर मग याची हवेलीचं काम चाललंय, त्याचं काय? मग हे पैसे कुठून आले? जर गरीब आहे आज मला सांगा, हवेलीचं आणि एक थार गाडी सुद्धा तो काय असेल ते वापरतोय. आज मला सांगा त्यांनी, म्हणजे जे माझं प्रतिस्पर्धी जो उमेदवार आहे ह्या उमेदवाराने म्हणजे नात्यागोतीतीलच व्यक्ती आहे, मी आदरणीय म्हणतो त्याला, कारण की तो माझ्यापेक्षा वयाने बारीक आहे, परंतु म्हणून त्याला अरेतुरे आणि आदरणीय याच्यासाठी म्हणतोय की राजकारणात सुद्धा आपण आपली संस्कृती जपली पाहिजे त्या अनुषंगानं. तर तुम्ही मला सांगा की जर गरीब जर म्हणतोय तर गरीबाकडं हवेली आज कमीत कमी
चांगल्या प्रकारची हवेली बांधायचं काम त्यांचं चालू आहे. मी तुम्हाला रीतसर त्याचे व्हिडिओ तुम्हाला तुमच्या ह्याला पाठवतो, एकच मिनिट. आणि ह्याच्यामध्ये हे पहा साहेब, हे पहा, ही व्हिडिओ आहे, व्हिडिओ इकडे घ्या कॅमेऱ्याच्या पुढे. ही पूर्ण हवेलीचं कामकाज आहे. आज एवढी मोठी हवेली जर ते बांधतायत तर कुठंतरी साहेब दाल में काला आहे ना. माझं तर म्हणणं यावं की डाळच काळी आहे, काळी नव्हती पण यांनी केलंय. लोक म्हणतात बरं, आता ठीक आहे, त्यांनी हे सगळं केलं असं दिसते सगळं चित्र. आता तुमचा ह्या मतदारसंघासाठीचा विकासाचा अजेंडा तुमचा नेमका काय आहे? माझ्याकडं आता माझ्याबरोबर 3 उमेदवार आहेत साहेब. याच्यामध्ये मी आता आदरणीय श्रीनाथ लांडेविषयीची सत्य परिस्थिती आहे. नावं नको गेलात, असं आपण ओव्हरऑल बोलू. बाकीचे 3 उमेदवार आहेत, त्यांच्यावरती काय आरोप आहेत तुमचे? बरं, आदरणीय जे 3 उमेदवारांपैकी एकाबद्दल मी काय असेल त्यामध्ये सांगितलंय. दुसरे जे उमेदवार आहेत ते धनशक्तीची जर लिस्ट केली तर त्याच्यात 1 नंबरला असणारे आदरणीय काय असेल त्या मशाल गटाचे उमेदवार आहेत. या ठिकाणी आज मला त्यांना एक प्रश्न विचारायचा आहे की पहिला निमगाव खंडोबा होता, दावडी निमगावचा खंडोबा होता. या दावडी निमगावच्या खंडोबामध्ये त्यांनी दावडी हा शब्दच काढून टाकला. मग तुम्ही जर देवावरती सुद्धा तुमचं जर प्रभुत्व ठेवायचंय तुम्हाला, तर मग तुम्ही दावडीच्या लोकांकडे तुम्ही मत मागायला काय? आता तुमचा अजेंडा काय विकास? साहेब अजून एक मुद्दा मला सांगायचा आहे. 3रा मुद्दा आहे, आमच्या शेलपिंपळगावचा राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत. या ठिकाणी त्यांनी गावाचं सरपंच पद भूषवत असताना गावाची ज्यावेळेस प्रथम नागरिक ही भूमिका समजा हे करतायत, ते राष्ट्रवादीचे उमेदवार जे आहेत हे प्रथम नागरिक हा मान भूषवतात. त्याच अनुषंगानं आज आमच्या पिंपळगावची अशी झाली आहे परिस्थिती की बाबा शेल पिंपळगावच्या कॉर्नरला जी घाण आहे, मला चाकणवरनं येताना जर कोणी आमचा जर मित्र येत असेल तर त्या घाणीच्या पुढचा जो चौक आहे, जो घाण वास येतो त्याच्या पुढचा चौक म्हणजे पिंपळगाव का, अशी परिस्थिती झाली. आज अशी परिस्थिती निर्माण झाली साहेब. आज 1 नंबर वॉर्डामध्ये आमच्या पिंपळगावला तर दिवसाआड पाणी येते. अहो सगळीकडे एवढं भरपूर पाणी असताना जर पाणी सुद्धा जर नामदेव महाराजांनी गाढवाला पाणी पाजलं, सरपंच साहेबांना जर गावाला किंवा सगळ्यांना पाणी पाजता येत नाही, ते जिल्हा परिषद गटाला कधी सेवा करणार? गडकरी साहेबांनी एक स्तुत्य उपक्रम समोर ठेवलाय की ज्यावेळेस रस्ता तुम्ही करता त्या रस्त्यामध्ये जर डांबराच्या खाली जर प्लास्टिक वापरलं तर त्याची बळकटी 10 पट वाढते. अशा ज्या काही गोष्टी आहेत ह्या प्लास्टिकचा सदुपयोग रिसायकल करून त्याचाच आपल्याला वापर करून त्याची रिसायकल करून प्रदूषण कसं मुक्त करता येईल. जी पुढची पिढी आहे, आज जी धूळ घाण ही जी येते, ही पुढची पिढी आपण सक्षम बनवायचं काम आपण ठरवतोय. तर ह्याच्यामध्ये लुळी पांगळी पुढची पिढी, आत्ताचं जर प्रदूषण असंच राहिलं तर पुढची पिढी जी येणार आहे ही सक्षम न होता लुळी पांगळी जन्माला येतील. म्हणून माझं या मायबाप जनतेला विनंती आहे की बाबांनो, तुम्ही भूलथापांना, धनशक्तीला आणि भुरळ घालणाऱ्या लोकांपासून सावध राहा आणि सत्तेमध्ये असणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या वरती केंद्रात सत्ता, राज्यात सत्ता म्हणून याही ठिकाणी कमळ फुलवा. मी तुमचा आशीर्वाद कायम तुमच्या ऋणात राहील, एवढंच मी तुम्हाला सांगतो. खेड तालुक्यात प्रचाराची सांगता होण्यापूर्वी तालुकाभर विविध जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांमध्ये रात्री 10 पूर्वी असा प्रचाराचा धुरळा उडाला होता. वाफगाव रेटवडीमधील उमेदवार दीप्ती भोगाडे यांनी सांगता सभेत काय आवाहन केले? सगळ्यांना नमस्कार, रामकृष्ण हरी. आपण सर्वजण माझ्या सहकारीने, कुणी माझी मैत्रीण, कुणी माझी बहीण आहे, कुणी माझी आत्या आहे, कुणी माझी मावशी आहे, कुणी माझी सासू आहे, तर कुणी माझे जावा आहेत या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि आपण सर्वजण आज रात्री 10 वाजता आचारसंहिता लागणार आहे आणि आपल्या प्रचाराची सांगता आज होणार आहे. खरं तर उद्या कसं करमेन हीच चर्चा आपली मागासपर्यंत सुरू होती. रक्षाबंधनच्या आधीपासून आपण सर्वजण प्रचार करताय. आपल्या रेटवडी वापगाव गटातील 24 गावे आम्ही सर्वांनी मिळून पिंजून काढली आहे. प्रत्येक घरातली माता माऊली आपल्या सगळ्यांना एकमेकींना ओळखते किंवा आपण जरी घराच्या बाहेर गेलो तरी आवर्जून सांगतोय. इथली आजी आपल्याला मागच्या वेळेस हे बोलली होती. इतक्या छान गाठीभेटी होऊन, ओळखी होऊन आपलं एक आपुलकीचं प्रेमाचं नातं आपल्या रेटवडी वापगाव गटातील 24 गावातील प्रत्येक माता माऊलीसोबत, प्रत्येक मतदारासोबत तयार झालंय. आणि आज या प्रचाराची कुठेतरी सांगता होती. परवा 7 तारखेला सकाळी 7 वाजल्यापासून मतदान सुरू होणार आहे
आपण सर्वच माझ्या रेटोडी वाबगाव गटातील मतदारांना आपण सर्वांनी मिळून आवाहन केलं आहे की जर खरंच आपला रेटोडी वाबगाव गट सुधारायचा असेल, अनेक समस्या आहेत ज्या जाणून घ्यायच्या असतील, तर नक्कीच एक सक्षम नेतृत्व आपल्या जिल्हा परिषदेमध्ये जाणं गरजेचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आपण आपल्या ज्या काही आपण जो वचननामा प्रसिद्ध केला होता तो सर्वांपर्यंत पोहोचवला. आपण जी काही कामं केली होती ती सर्वांपर्यंत पोहोचवली. आणि हे पोहोचवत असताना तुम्ही सर्वच उपस्थित सर्वांनी, माझ्या घरच्यांनी आणि तुम्ही सर्वच जणांनी कधी हा विचार केला नाही की आता 8 वाजले तर घरची कामं सोडून कशी प्रचाराला जाऊ. सगळ्यांनी घरातील सगळ्या कामांना झोकून दिलं, सगळी कामे मागे ठेवली आणि फक्त प्रचारासाठी तुम्ही उपस्थित सर्वच माता माऊलींनी झोकून दिलं. आणि आज त्याची प्रचिती आपल्याला येताना दिसते की मी सुद्धा, तुम्ही एका गावात असाल, मी दुसऱ्या गावात असेल, परंतु सगळे सांगतात की तुझ्या खरपुडी गावातील तुझी सासूबाई आली होती, तुझी जाऊबाई आली होती, कुणी म्हणेल भांबूरवाडच्या तुझ्या मैत्रिणी आल्या होत्या, थिटेवाडच्या तुझ्या मैत्रिणी आल्या होत्या, आम्हाला तुझ्या संबंधी माहिती सांगत होत्या. एक छान कुठेतरी आपलं सगळ्यांचंच नातं मतदारांसोबत तयार झालं आहे. सगळ्यांच्या तोंडून आपल्या प्रचाराचं जे काही कौतुक आहे ते ऐकायला भेटते आणि खरंच खूप छान वाटतं. हे सगळं आपल्या कष्टाचं फळ आहे. कुठेतरी 6 ते 7 महिने झालं आपण सगळं काही मागे टाकून आपल्या मतदारांपर्यंत पोहोचतोय, कारण आपल्या समस्या सोडवण्यासाठी आपल्याला सक्षम नेतृत्व द्यायचं आहे. यासाठी धडपडणाऱ्या तुम्ही सगळ्याजणी आहात. तुमच्या सगळ्यांचं मी परत एकदा मनापासून आभार व्यक्त करते. आता येत्या 7 तारखेला निवडणुका आहेत. त्या संदर्भामध्ये आपण सगळ्यांना माहिती तर दिलेलीच आहे. मी जेव्हा गावांमध्ये जात होते तेव्हा अनेक समस्या जाणून घेतल्या. खरं तर गाव पातळीवर अनेक जणांनी ग्रामपंचायतचे सरपंच असतील, उपसरपंच असतील, सदस्य असतील, सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, सर्व संचालक मंडळ असेल, प्रत्येकाच्या पातळीवर प्रत्येकाने प्रत्येक गावाचा विकास खरंच खूप छान केला आहे. आणि काही गावांमध्ये गेले, प्रत्येक गावामध्ये थोड्याफार समस्या असतात. त्या समस्या मी जाणून घेतल्या. त्याबद्दल काही बाईट मी दिलं की ह्या समस्या प्रथमतः मला सोडवायचं आहे, कारण माझं उद्दिष्टही तसंच होतं. गावाचा विकास गावाच्या लोकांनी खरंच छान केला आहे. कुठेतरी काहीतरी समस्या राहतात, त्या समस्या सोडवण्याकडे पहिला कल द्यावा. तो वेळ आपला निवडून आल्यानंतर वायाला जाऊ नये या उद्दिष्टाने ह्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यासंबंधी बाईट देऊन त्या सर्वांपर्यंत पोहोचवल्यासुद्धा. अगदी आपल्या होलेवाडीची सुद्धा समस्या जाणून घेतल्या. तेथील सरपंचताई असेल, उपसरपंच असेल, सर्वच त्यांनी होलेवाडी गावाचा खूप छान विकास केला आहे. अगदी मळवाईचं मंदिर आपल्या तालुक्यातील खूप असं भव्य दिव्य मंदिर बांधलं आहे. कॉन्क्रिटीकरण असेल, रस्ते असेल, खूप छान आहे. अनेक सुविधा आहेत. आणि मी जेव्हा समस्या जाणून घेत होते तेथील नागरिकांनी सांगितलं, जेव्हा मी गावात गेले तेव्हा आरोग्य केंद्राचं काम सुरू होतं, ते काम पूर्ण झालेलं नव्हतं. तेथील नागरिकांनी एवढीच मागणी केली की ताई, हे आरोग्य केंद्राचं काम आपल्याला लवकरात लवकर पूर्ण करायचं आहे. इथं लवकरात लवकर डॉक्टर आणायचे, ते आशा सेविका उपलब्ध करायच्या, ते जेणेकरून ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून दळणवळणाची सुविधा जर होलेवाडीमध्ये झाली तर ते आरोग्य केंद्र नक्कीच प्रशस्त होईल आणि अनेक आपल्या भागातील रुग्णांना तेथे उपचार मिळतील. या उद्देशातून ते आरोग्य केंद्र लवकरात लवकर सुरू करायचं आहे, अशा पद्धतीच्या भावना मी होलेवाडीमध्ये व्यक्त केल्या आणि तेथील नागरिकांचा सुद्धा मला छान त्यासाठी प्रतिसाद मिळाला आहे. प्रत्येक गावातील, होलेवाडी नाहीच तर प्रत्येक गावातील नागरिकांचा मला यासाठी खरंच खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आपला निवडणुकीचा प्रचार अगदी सगळेच जण सांगतात, आतासुद्धा सचिनदादावरती होते, सगळे सांगत होते की फक्त रेटवडी वाबगाव गटामध्ये आपल्या प्रचाराचं कौतुक नाही आहे, तर आपल्या प्रचाराचं कौतुक पूर्ण खेड तालुक्यामध्ये झालं आहे. की खरंच छान प्रकारे प्रचार दीप्तीप्रसाद भोगाडे यांचा आहे आणि आपल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे 3ही उमेदवार, रेटवडी पंचायत समिती गणाचे उमेदवार आपल्या रेटवडे गावाचे सुपुत्र दिलीपदादा डुबे असतील आणि वाबगाव पंचायत समितीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार ज्ञानेश्वर उर्फ माऊली हनुमंत ढेरंगे असतील. 3ही उमेदवारांचा तुमचा प्रचार दौरा खूप चांगल्या प्रकारे संपन्न होतोय. अशा भावना तालुक्यातून अनेक स्तरावरून आमच्यापर्यंत पोहोचल्या, तुमच्यापर्यंतही सगळ्या पोहोचल्याच आहात. खरं तर प्रचार करताना अनेक अडीअडचणीसुद्धा येतात. सगळ्या महिला सांगायच्या की ताई, आत्ता ह्या उमेदवाराची गाडी आम्हाला पास झाली किंवा आमची गाडी त्यांनी पुढे सरकूनच दिली नाही, किंवा अगदी मलासुद्धा हा प्रत्यय आला जेव्हा टाकळकरवाडीमध्ये मी होते वाबगावच्या, तेव्हा अगदी समोरून दुसरा उमेदवार आला, आमची गाडीसुद्धा त्या ठिकाणी निघून देत नव्हते. परंतु जेव्हा निवडणूक लढवायची ठरली तेव्हाच आपण सगळ्यांनी मनाशी एक गाठ बांधून ठेवली होती. आपण सगळ्यांनी आधी मिटिंग घेतली होती की या निवडणुकीला कुठल्याही प्रकारचं गालबोट लागणार नाही. माझे आजे सासरे स्वर्गीय सोपानराव भाऊसाहेब भोगडे यांची शिकवण गाठीशी बांधून ही निवडणूक लढवायची. कुणीही कितीही पुढून आपल्याला त्रास दिला तरी त्या त्रासाला कधीही आपण आपल्या मनाशी बांधून घ्यायचं नाही किंवा उलट उत्तर कुणाला द्यायचं नाही. जो त्रास आपल्याला झाला आपण सगळ्यांनी सहन केला.
अगदी मी परवा कोपरा सभेच्या निमित्ताने एका गावामध्ये होते. अनेक 100-150 महिला त्या ठिकाणी जमा झालेल्या होत्या, परंतु विरोधी उमेदवाराने अचानक काही 7-8 तरुण त्या ठिकाणी पाठवले. मोठ्याने बोलून ते सभेमध्ये व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करत होते. आपला जो काही प्रचार सुरू आहे त्याला कुठेतरी गालबोट लावण्याचा प्रयत्न समोरचेच लोक करत होते, परंतु आपण केवळ त्याकडे दुर्लक्ष दिलं म्हणून आपण आत्तापर्यंत या स्तरावर येऊन पोहोचलोय. जर त्या गोष्टींकडे लक्ष दिलं असतं तर नक्कीच काहीतरी घडू शकलं असतं, परंतु आपल्याला ते कधीच घडू द्यायचं नव्हतं. सर्वांनी त्यांचं कुटुंब, सर्वांनीच तुमचं कुटुंब आणि मी स्वतः गेले 4 ते 5 महिने झालं माझ्या घरातला प्रत्येक माणूस सकाळी 7 ते 7:30 वाजता बाहेर पडतोय, रात्री 12-1ला बाहेर घरी येतोय. मी स्वतःसुद्धा आज मी प्रचाराची सांगतेच्या निमित्ताने तुम्हाला जमा केलंय म्हणून आज माझा आरुष मला भेटलाय. खरं तर घरातून बाहेर निघते तेव्हा तो झोपलेला असतो आणि जेव्हा घरात येते तेव्हाही तो झोपलेला असतो. एवढा त्याचा आणि माझं सगळ्यांनीच खूप छान प्रयत्न केले. ते राहिलेत फक्त 2 दिवस. आपल्याला तर आता आचारसंहिता लागल्यामुळे उद्या कुणालाही प्रचार करता येणार नाहीये, परंतु आपण फोनद्वारे नक्कीच आपल्या नातेवाईकांना कळवू शकतो की आपल्या भागाला देखील एक सक्षम नेतृत्व मिळणं गरजेचं आहे. कारण नेहमी मतदार म्हणून मी माझ्या स्वतःच्या मनाला इथून मागे प्रश्न विचारलाय. जेव्हा 5 वर्षांपूर्वी लग्न करून इथे आले, खरंच आपल्या रेटवडी वाबगाव गटामध्ये खूप साऱ्या समस्या होत्या आणि या समस्या सोडवण्यासाठी हे सगळं उभं केलेलं नेतृत्व आहे, हा सगळा उभा केलेला घाट आहे. फक्त आपलं गाव, माझे सासरे खरपुडीचे सरपंच, आपले सगळ्यांचेच भाऊ, कुणाचे धीर, कुणाचे मेहुणे यांनी आपल्या खरपुडी गावाचा विकास कसा केलाय हे गेले 4 वर्षांमध्ये तुम्ही सर्वांनी पाहिलंय. आणि म्हणूनच माझ्या ह्या प्रचार दौऱ्यामध्ये माझं गाव 90 ते 95% गाव मी अभिमानाने सांगते माझ्या रोजच्या प्रचार दौऱ्यामध्ये सहभागी आहे. प्रत्येक वाडी वस्तीवरील प्रत्येक घरातील मनुष्य, अगदी सकाळी काही पाहुणे आले, इथं उभं राहायला सुद्धा जागा नव्हती, एवढी गर्दी होती. अख्खा गाव माझ्या घरासमोर सकाळी येतोय, ताई आपल्याला कुठं जायचंय, भाऊ आपल्याला आज कुठं जायचंय, आपल्याला आज कुणाला भेटायचंय, हे सर्व ती माझ्या गावातील माझे गावकरी विचारून प्रचार करत होते. आपुलकीने आम्ही आज कुणाला भेटलं पाहिजे, कारण आपल्याला आपलं खरपुडी गाव जसं तुम्ही सुधरवले तसं आपल्या 24 गाव आहे, प्रत्येक गाव आपल्याला सुधरवायचंय, प्रत्येक गावाचा विकास आपल्याला करायचा आहे. ह्या दृष्टिकोनातून हा सुरू झालेला प्रवास आहे. आणि नाणेकरवाडी महाळुंगे जिल्हा परिषद गटातील शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे उमेदवार जीवन खराबी यांनी मतदारांना काय आवाहन केले आहे जाणून घेऊया. नाणेकरवाडी जिल्हा परिषद गटात मी मशाल या चिन्हावरती इलेक्शन लढवत आहे. आपल्या सर्व मायबाप जनतेची सेवा करणं हेच माझं ध्येय आहे. विरोधकांनी कितीही टीका टिप्पणी केली तरी मला यावर आता काही उत्तर द्यायचं नाही. मी व माझे सहकारी रुपालीताई दीपक कांबळे या पंचायत समिती गणामधून उभे आहेत व तसेच माळुंगे गणामध्ये दीपाली अमित बवले याही माझ्याबरोबर मशाल या चिन्हावर उभे आहेत. त्या दोन्ही उमेदवारांना व मला मशाल या चिन्ह पुढील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा व माझं ध्येय फक्त तुमची जनतेची सेवा करायचं हेच माझं ध्येय आहे आणि आपण सर्वांनी मला मतरूपी आशीर्वाद द्यावे ही नम्र विनंती करतो. रामकृष्ण हरी. शिवसेना शिंदे गटाचे खेड तालुक्यातील सर्व उमेदवार निवडून येतील असा विश्वास शिंदे गटाच्या नेत्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेनंतर व्यक्त केलाय. तारखेला होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये आता प्रचाराचा अंतिम टप्पा सुरू आहे आणि आपण बघताय सगळीकडे एक भगवं असं वातावरण तयार झालेलं आहे. आताच महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री, विद्यमान उपमुख्यमंत्री, शिवसेना पक्षाचे मुख्य नेते हे यांनी संबोधन केलेलं आहे आपल्या लाडक्या बहिणी, लाडक्या भावांसाठी आणि एवढा प्रचंड प्रतिसाद आहे की जुन्नर, आंबेगाव, राजगुरुनगर, शिरूर एवढ्या टप्प्यातच जवळपास आम्ही 18-19 सीट 100% निवडून जिल्हा परिषद आल्याशिवाय राहणार नाही असं वातावरण या परिसरामध्ये आहे. आणि राजगुरुनगरमध्ये सुद्धा 5च्या 5 सीट ज्या आम्ही लढतोय त्या 5-0 झाल्याशिवाय राहणार नाही हे आम्हाला खात्री वाटतंय. आणि धनुष्यबाणाचा पाऊस आपण 9 तारखेला बघा मतमोजणीच्या दिवशी या राजगुरुनगरमधील काउंटिंग सेंटरमध्ये धनुष्यबाणाचा पाऊस पडल्याशिवाय राहणार नाही. आणि इतिहासामध्ये पहिल्यांदा
पुणे जिल्हा परिषदेवर अध्यक्ष हा धनुष्यबाणाचा असेल याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. जय भवानी. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.